जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि 1.5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस गुंडाविरोधी पथकाने ठोकल्या बेड्या। गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की रिक्षा चालक संजय जाधव नावाचा एक इसम पोलिसांची गाडी किंवा पोलीस दिसताच असेल त्या ठिकाणावरून संशयास्पदरित्या निघून जातो अशी बातमी मिळाली। सदरची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांनी 2 दिवस सतत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर देवळाली कॅम्प भागात संशयित इसमाची अधिक माहिती काढून शोध घेतला असता देवळाली कॅम्प परिसरात संशयित संजय जाधव हा इसम मिळून आला असता त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं। त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव संजय जाधव असे सांगितले, परंतु त्याच्या बोलण्यावरून अधिक संशय आल्याने त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सुशील उर्फ गोरख रामभूल बेद वय 37 वर्ष राहणार फ्लॅट नंबर 14 पार्क अव्हेन्यू भारत गॅस गोडाऊन समोर देवळाली कॅम्प नाशिक असे सांगितल्याने त्याची नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील माहिती काढली असता सदर संशयित इसम हा नाशिक रोड पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी सोनसिंग शिकलकर व साक्षीदार अनमोल सिंग शिकलकर यांना संशयित आरोपी शंकर चावरिया, शुभम चावरिया व आता सापडलेला गोरख बेद यांनी वास्को चौक नाशिक रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार व लोखंडी रॉडने डोक्यास मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल केला होता। हा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुशील उर्फ गोरख रामभूल बेद आपले स्वतःचे अस्तित्व लपवून फरार होता। गुंडाविरोधी पथकाने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, डी.के. पवार, विजय सूर्यवंशी, राजेश सावकार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, निवृत्ती माळी, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे, नितीन गौतम, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन, कॉलेज, बस स्टँड व पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असते। त्यानुसार दिनांक 11/6/2024 रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षा चालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो। त्यानुसार आम्ही पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवा। आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवळाली कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती DCP क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमास देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली। त्यास कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशील गोरख रामभूल बेद वय 37 वर्ष असे समजून आले। सदरचा इसम हा नाव लपवून का फिरत होता, का वावरत होता, त्याचे ओरिजिनल नाव सुशील गोरख रामभूल बेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 25/2023 भादवी 307-504-506-34 मधील सुशील गोरख रामभूल बेद हा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकडे विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिक रोड पोलीस ठाणे ताब्यात दिली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकाला जो टास्क दिलेला आहे रेल्वे स्टेशन, बस स्टँड व कॉलेज व परिसरात गस्त करण्याबाबत यामध्ये आम्हाला हा 1.5 वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।